मी सुनील शिवाजी बनगर, राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष। आम्ही येणाऱ्या 8 ऑक्टोबरला लाडकी बहीण स्वप्नपूर्ती जे कार्यक्रम ठेवलेला आहे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, त्याला राष्ट्रीय समाज पक्षामधनं त्या योजनेला राष्ट्रीय समाज पक्षाचा विरोध नाही आहे, पण हे स्वप्नपूर्ती जे कार्यक्रम लावलेले आहे त्या स्वप्नपूर्ती कार्यक्रमाला अक्षरशः जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक घेतली। त्यांना मी आत्ताच निवेदन दिलं आहे की बाबा तुम्ही 400 गाड्या एसटी महामंडळाचे 400 गाड्या 30,000 महिलांना आणायला तुम्ही सोडू लागलेत आणि तुम्ही पुरवठा अधिकारी लोकांना तुम्ही सांगताय की जेवणाचं सोय करा, बीएमसीला जे बांधकाम खात्याला सांगता तुम्ही स्टेजचं सगळं सोय करा। आम्ही म्हणतो हे लोकांचे पैसे का उधळपट्टी करता? लाडकी बहीण योजनेला राष्ट्रीय समाज पक्षाचा विरोध नाही आहे, आमचा पाठिंबा आहे सरकारला, पण जे काय तुम्ही कार्यक्रम लावू लागला प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वप्नपूर्ती लाडकी बहीण स्वप्नपूर्ती जे कार्यक्रम तुम्ही सभा लावू लागलेत ते सभा अगदी अयोग्य आहे। तुम्ही तुमच्या पक्षाला फंडिंग मिळतं, त्या फंडिंग मधनं तुमच्या खिशातनं करा ना, हे जनतेचे पैसे का उधळू लागलेत? आणि 400 बस गाड्या जर तुम्ही सोडत असेल, सर्वसामान्य लोक जे बसने प्रवास करणार आहेत त्या लोकांचं त्या दिवशी किती हाल होतील? त्यामुळं मला या सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही लाडकी बहीण जे स्वप्नपूर्ती योजना आहे तुम्ही त्याचे सभे घ्या, कार्यक्रम लावा, अतिशय चांगलं आहे आणि आमचं पाठिंबा आहे लाडकी बहीण योजनेला, आमचं पाठिंबा आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा। पण तुम्ही हे जे उधळपट्टी करू लागलेत, जनतेचे पैसे टॅक्सच्या रूपातनं आम्ही दिलेले पैसे आहेत, ह्या पैशाचा तुम्ही दुरुपयोग करू नका। तुमच्या काही खिशातनं पैसे बसेस सोडा, प्रायव्हेट बसेस सोडा, मग तुम्ही घ्या ना लाडकी बहीण योजना। आमचा काही विरोध नाही आहे लाडकी बहीण योजनेला, फक्त आमचा विरोध आहे तुमचं जे कार्यक्रम आहे शासनाच्या पैशामधनं करू नका। जे जेवणाची सोय आहे पुरवठा अधिकारी लोक करतील आणि बांधकाम खातं हे सभेचं नियोजन करतं आणि एसटी महामंडळ खर्च करतं, हे खर्च लोकांचे जनतेच्या कष्टातले पैसे आहेत, हे पैसे उधळपट्टी करू नये, त्याला कडाडून राष्ट्रीय समाज पक्षाचा विरोध आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।